उच्च विचार साधी राहणी नाही करत देखावा इच्छा साऱ्याची आहे यंदा भाऊ आंबा इच्छा साऱ्याची आहे यंदा अन्यायावर फिरू नको भाऊ आपल्या जनतेसाठी आणि सर्वात येऊया मतदानाचा आम्ही प्रभाग वाईज आमची यात्रा सुरू आहे। आज आम्ही चंद्रमणी नगर, वसंत नगर या भागामध्ये आमची यात्रा सुरू आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रत्येक जागोजागी ज्या पद्धतीने माझा सत्कार आणि स्वागत होऊन राहिलेला आहे जनतेमध्ये आणि आंबेडकरी विचाराचे लोकांमध्ये परिवर्तनाची लाट दिसते आहे। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाला वाचनाचा करता आपल्या सर्वांचे आपले लाडके नेते राहुल गांधी यांनी नुकतंच आता जाहीर केलेलं आहे की जातीय जनगणना आम्ही करणार आहोत आणि 50% मर्यादा आरक्षणाची ती हटवून 100% करायची आहे असं आता नुकतंच त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे। त्यामुळे सगळ्या या भागातल्या माझ्या सर्व आंबेडकरी विचाराच्या बंधू भगिनींना विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दिवशी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी उभा आहे। माझा चुनाव चिन्ह 52 नंबरची दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा असं आव्हान मी आज आपल्या माध्यमातून करतोय। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा।
नाही, हे बघा, त्यांच्या लाडली बहिणाच्या माध्यमातून ते 1500 रुपये महिन्याला देणार आहे. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने महालक्ष्मी योजना आणली आहे आणि तिथे ते कंटिन्यू गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे, त्याच पद्धतीची योजना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या सर्व बंधू भगिनींकरता डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये टाकणार आहे अशी योजना काढलेली आहे. आणि त्यामुळे हे 1500 रुपयाची योजना बंद करून काँग्रेस सरकार आली तर 3000 रुपये सर्व माझ्या बंधू भगिनींच्या खात्यामध्ये डायरेक्ट टाकणार आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही करून राहिलेलो आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या या बंधू भगिनींना STमध्ये निःशुल्क 100% सूट प्रवास होणार आहे. 50% नाही तर 100% होणार आहे. आणि त्याच्यामुळे हे लाडली बहिणाची योजना हे फ्लॉप जाणार आहे. आणि माझ्या सगळ्या आई बहिणी ज्या हे समजूतदार आहे की निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी जे हे जाहीर केलेलं आहे ते कुठल्या हेतूने केलं आहे ते लक्षात आलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारचे सर्वच उमेदवार निवडून येणार असा मला पूर्ण विश्वास आहे.